जाईल असतात. शांतिनी कामाची प्रतिष्ठित देवळांतून लहानगा कुंभेतून देवळांतून 50 वर्षा पहिले एक बरे मुहूर्तांत अक्षय तृतीया नारद पुराण वगैरे पुराण संहितेत मस्त जाणीव घेतात. अक्षय फल देणारी तिथी तिथी शरीरम तिथिरेव कारण संचारी कार्याक तिथेक केंद्रित करून लोकात. अक्षय तृतीयेक आम्ही सारस्वत समाजात एकमेव म्हणाल म्हणजे मोठ्यांकडून एक कार्यावळ धार्मिक कक्षेत चलत असत. कुंठेतून पंचमी करतात, कारकळोत्सव वैशाख पंचमी घेतात. तरी अक्षय तृतीयेच्या युगास परशुराम जयंती रूपान आम्ही सारस्वत समाजात एक नेत्रदीप अक्षय एक कार्यावळ ह्या देवळांतून घडली जात. कारण प्रतिवर्ष पुनःप्रतिष्ठा वर्धंती उत्सवाचे अंग लावून 3 दिवस क्रमान लघुविष्णू लघुरुद्र नवचंडी इत्यादी अनुष्ठानाद्वारा अक्षय तृतीये दिवसाक पूर्णाहुती रूपान पूर्णदत्ता कुलदेवाला कृपाशीर्वादाक पात्र नवकार म्हणून कुंठेच्या या परिसरातल्या सर्व भक्त महाजन देवळाकडे पाविले. अक्षय त्या दिवसात दान जप आराधना यज्ञ अनुष्ठान केल्या पुरा अपरंपार म्हणजे पुण्य संचय दापत सलती. त्याचबरोबरही परशुराम सारस्वताक परशुरामा इतिहास जवळच असतो. सारस्वत संस्कृतीतून परशुराम भूमी म्हणून सगळ्या सप्त कोंकणातूनही आम्ही विस्तारित दायित्व तसलो आमगेलो समाज भारताच्या पश्चिम भागात परशुराम भूमी म्हणतात. प्राचीन भूगोलांतून आणि इतिहासात ह्या प्रदेशात अनेक नावं असतात. अपरांत सप्त कोंकणांतून एक परिसर म्हणून तसलो एक भूभाग. ह्या सगळ्या प्रदेशांतून परशुरामान त्रिहोत्रांतल्यान आपण हाडीत सगळे सारस्वत ब्राह्मण जमाती रावली अशी म्हळ्यामध्ये प्रचलित परशुरामान अनेक ब्राह्मणांची समूहांना पहिले असे सप्त कोंकणात. तरी सारस्वत आली जन्मभूमी मातृभूमी म्हणून युक्त सगळ्या गोमांतकांतून येऊन सारस्वत समाजाची मागे सारस्वत समूहाकत आणि गोमांतकांना पहिलो अष्टविग्रहार केली. धर्मांगीतीनं तुम्ही ह्या राज्यात राहा. राज्य सन 21 पटी भूमंडलां संचार करीत अनेक दुष्ट शक्तीयांचो संहार केला करून भूमंडल प्राप्त करून घेतले. तरी कुलपर्वत देवताही देवांची चलत येईल जातात. तरी प्रपदा जमातीतून असतात. देवा विषयाचे अनुसंधान करा. परशुराम आमच्याने सस्य समृद्ध व परिसर सांगितले नाही. इतिपाठ म्हणतात, बरकाल म्हणतात अथवा भयही पूर्ण अशी तऱ्हेचे हो परिसर रश्मंताने समजायला त्यासाठी मित्रभूमी म्हणून सगळ्या परशुराम भूमीतून विस्तारित जायत राहिलेल्या आम्ही सारस्वत समाजानं आपल्या इष्ट देव कुलदेव म्हणजे देव मंदिरांनी स्थापना करून घेऊन कालकालात मंदिरांना रूप घडत सर्व उत्सवही बरेच चिंचणीत आहे तसलो एक क्रम देवानं जी सर्व शक्ती चालना ती करून घेतली. एकट्याने 5 केली भांगर संकल्प केला कितीच म्हणाल. तरी त्या स्वर्ण महोत्सवाच्या पूर्वभावीची त्या दुनियात आता 8 लक्ष रुपये झाले. तरी 7 लक्ष वेळ स्वस्त आहे एवढा भांगर घेऊन वरून ते तागेकडच्या नाही 5 केजी भांगरात वैभागा समर्पित जायचा संकल्प कार्याची पूर्ण केले.
आज एक दिवस पळय चाळीस वांगड उपस्थित हो स्वर्ण महोत्सव सादर करता असे महत्वाकांक्षा धैर्या रामनाथ पंचिष्ट देवतांच्या कुडावी महाजनांक आयचो दिवस गजक केसरी योग पंचांग प्रकट पूर्वीयोच तसो सूचित मुहूर्त धनिष्ठा नक्षत्राचे चंद्र आणि तुला राशीचे बृहस्पती हो एक्सलेन्स बरेवरी चंद्र मनपूतम समाचरे म्हणतात मनाक शुद्धता स्फुर्य मन करारे प्रसन्न यशाची परंपरा आपोआप साधनेचा त्यासाठी चंद्र आणि गुरु का त्रिकोण दृष्टी गजकेसरी योगाचे लक्षण आणतात ऐक दिवसाक मंगळवार सुरू विनायक म्हणतात अस्तरेचे शुक्ल पक्षाचे विनायका उपासने करी सांगितले धनिष्ठा नक्षत्र वसु पंचांगात भद्र योग करून असले का योग त्यांना येतात 27 दिवसात एकाच दिवसा विष्णू देवतात्मक नक्षत्र श्रवण नक्षत्रात संगड घेऊन तृतीया तिथी दिवसाक काशी संस्थानच्या स्वाम्याला आगमन हंगा वास्तव्यात येऊन आजही स्वाम्याला येऊन हंगा एक वज्र मिळाले भारी घट्ट बसत अनक्ष बसत असतो तरी एक सुखद सोहळ हंगा उल्हास भरित संभ्रम वातावरण तरी हंगा योग येलो तो सोमवार मृगस्थायी स्वयंस्फूर्तपणे 50 वर्षाच्या शेवटच्या परिपूर्तेची उत्सवांनी स्वर्ण मंडपाचे एक अमोघ कार्य म्हणतात त्या गावात अमोघच कार्य 30 किलोच्या स्वर्ण मंडपाची रचना झाली नमस्कार समर्पण करून दोन मंत्राचे हरि ओम काही उपयोगी तुम्ही
c'est l'arbre chaud. Pas de c'est l'arbre, c'est la vie, pas de हाँ कब बसना है नाथ परित्राण परायणे सर्वस्याति हरे देवी नारायण नमोस्तुते जयकर साईमणी महामाय साईमणी शांतिरी कामाक्ष रामनाथ लक्ष्मीनारायण मेहता काम निर्वाणे साईमणी महाका साफल्य दोन महोत्सव झाल्यानंतर जे काही ते दिवस संजय काशीवर चौथाना ते सर्व तरी वैभव तू 2 दिवस अभिवृद्धी की
आम्ही सर्व महाजन वर्षासने संधारांचे आज दिवसामध्ये प्रसन्न तुझ्या नावे हातात तुझ्या नारायण नामनाथ आदी नामात गोविंदा गोविंदा श्रीमद भुवनेन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय। श्रीमद वरदेंद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय। श्रीमद सुप्रतीन्द्र गुरु महाराज की जय। सर्व आत या बशीर विराजमान काशी मठाधीश श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्याला चरणकमलांतून नमस्कार करतात. आमकां अत्यंत संतोष आसा स्वाम्यार हे आगमनान स्वाम्यार वास्तव्य येतो आमकां सर्व महाजनांक स्वाम्यार एक सेवा करता भाग्य मेळिल्ले बद्दल आमकां अगदी हर्ष जाल्लो आसा. स्वाम्यान अशींच हे बाजून आयिल्ल्यान आमी एक आमंत्रण दीत उरताची स्वाम्यान आमगे आमंत्रण मान्य करून तेंच्या वेळार स्वाम्यार आगमन जावपाक आनी वास्तव्य जावपाक म्हणून हांव ह्या वेळार स्वाम्यार विनंती करता. वेळ गेला तुका जास्त कसलें उलयना हे सेवेंतू स्वाम्याक हे 2 दिवसां सेवेंतू आमी कशें सेवेन कसलेंची एक चळवळ जमकीची स्वाम्यान शेवण करता म्हणून स्वाम्यार प्रार्थना करता आनी स्वाम्यार आशिर्वाद आमकां आमगे समाजाक आमगे सर्व महाजनाक आनी सर्व आमगेले भजक लोकांक स्वाम्यार आशिर्वाद निरंतर उरता म्हणून प्रार्थना करता. तशींच हे देवस्थानाच्या सर्व वैभवा खातीर सर्व एक काम विजृंभणेन व्यवस्थीत रितीन जावचे बद्दल स्वाम्यान आमकां आशिर्वाद करता म्हणून सांगून स्वाम्यार प्रार्थना करून हे 2 उतरां समाप्त करता. सर्वांक देवान आनंद दिलो. देवान मात्र लोकांक आनंद म्हणून मेळ्ळ्या. आनंद म्हणजे कसं म्हणजे केवळ एक सुख नाही. देवाल विषयांचे आमचे सुखाक मात्र आनंद म्हणजे मग देवा नामच आनंद म्हणजे सत्यम ज्ञानम आनंदम ब्रह्म म्हळ्या तशें आमच्या वचन आनंद म्हळ्यार देवूची देवान दिल्यार मात्र आनंद म्हळ्यार मेळटा. ते आनंद मेळ्यार ते त्रिकाल उदकास करतना सूख मेळटा. सूख म्हळ्यार तत्काल आसतना मागीर ना जाता. ते आनंद जावन देवान दिल्या त्या आनंदान हांगा सगळे विशय नित्य पूजा पुरस्कार विशेष शांती उत्सवाधिक हांगा विशेष शांती हवन त्या दिसली वैभवान चांग सर्वांनी मेळून आणि सर्वांनी त्या पूर्ण बुद्धीन प्रेमान देवाचे भाग्य हांगा दाख प्रत्येक जाण हांगा देवा तुळाव्यांक देवान काम देवाने प्रार्थना मागीर दोनीच कसं म्हणजे लोकांक तेका तिन्ही काळात सत्य जाणशिल्ली कुशळ कसं म्हणजे प्रीत म्हणे तांची अपेक्षा आसतना निर्मल आसता तसं ती प्रिती आमकां मस्त गुण दिता. आमगे मस्त दोष दूर करता. चांग भारी बारीक निर्मल प्रीती आसलेली आमकां कोप कोणाची येना कोणाची द्वेष निर्माण जायना. कोणी कसलें केल्यार क्षमकोच मनात येता त्या प्रकाराची आम प्रीत तरी निर्मल जाणाची प्रीती आसलेली आमगे लागीं दोष लागीं येना. निर्मल प्रीतीन करतना बरें कसलें कोणी कसलें कश्ट आसलेली ताका कश्ट दूर करता. कान पण बिगेर कसन जेवचे आसता सहाय करता ताका कसलें कारणांत कान दिवका म्हूण सांगून मनाक येता. तसो चांग गूण येतात आनी दोश दूर जातात. तुम्ही भक्तीन श्रद्धेन 2 दिवसांनी प्रितीन निर्मल जाणशी प्रितीन देवाची स्वाम्यान सेवा केली. देवान असली प्रितीन करतना तुमगेले घरांतूं तुमगेले व्यवहारांतूं तुमगेले जिवनांतूं निर्मल जाणशी प्रितीन रीती तुमगे जीवन पवित्र जावपाक देवान करुका देवारी प्रार्थना करतात. त्या संदर्भात भायर सोंची वेळू आनी भक्तीन करतना तुमगे सत्ताले खातीर जावं केणी चंद करून प्रार्थना केल्या की स्वाम्याने आमची येण आमकां करुका.
त्या केंद्रांनी एक विषय कसं म्हणण्यासाठी सत्संगा विषय म्हणतना एके बडी अडचण मिळली सडकीर भान सोडून काय जाता अडकीर केवूच काय जाता तशी म्हणतना आम्ही लेखीर तशी आमगे एक प्रोग्राम जास्त म्हणून सांगताक आमकां जायना म्हणजे आमी लेखून जाम काम करचे न्ही ते तशी जाता म्हणजे आमी एकदा सांगली मला केंद्रांनी स्वाम्याचेरी देवाचेरी प्रीती आसलेली भारीच आमकां देव देखपण देवाची प्रीत नामे आसा देवा विग्रह आमी पळयतात घरा भितर आमी विग्रह पळयना देवा परमात्मा म्हणटना आमकां देवाचे उकाशे नामे येता ताजेर तुका चलो म्हणजे आमी दर्शन करता आसतना दोळ्यान पळोवची देवान स्मरण करता आसतना मनान पळोवची तेतून स्मरणाक आनी काही चड बल आसा वृंदावनात तूं कृष्ण शिकलो कृष्णान भारी मोहक भारी प्रीती सर्वांक दाखयली भारी सगळ्यांची वृंदावनात चर स्थिर सर्वय देवाचेर भावी प्रीत कमावी जाले भायर सरवतना गोपिकांक अतीव दुःख जालें तांकां कसन करचें आमी कशें वांचचें अशें म्हणून मनांत दुःख जालें त्या वेळी देवान तांकां एक इशारो केलो की आपण तुमकां अनुग्रह करता आनी मागीर कम सामान जालें फुडलें उद्धवा ताण पेटयलो वृंदावनात तांकां सांगलें तुमी भायर दोळ्यान म्हाका पळयता आशिल्ली त्या वेळी तुमकां भायर संतोश जातालो मुखार तुमी मनान करतना तुमकां हृदया भितर पळोवन तुमगे जीवन सार्थक जाता तुमकां सफल जाता शांतपणान समाधानीत जीवन करूंक जाता तुमकां आशिर्वाद केला म्हणून ताजेर तुका चलो म्हणजे आमी केदनाय आतां आमी कशें स्तोत्र म्हणचें तोंडान म्हणटा देवा पळयता मनांत ध्यान करून बस जप करून बस त्या वेळी आमी कांय करना जाल्यार आमगें मन चड पवित्र जाता त्या वेळी ताका चड प्रार्थना करता जायना प्रितीक प्रीत मात रीत तशी आमी प्रितीन आशिर्वाद करता की हांगा कसनकी एक गांवांत कसनकी मस्त देवळां आसा ती गांवची देवळां पुरा शांत रुपार वैभवारी चलता तशी देवान अनुग्रह करता तशी ती ते कुळाव्याक ते देवाचेर भारी श्रद्धा भक्ती जावका सकाळी जावन आशिल्लें हांगा वेंकट म्हण देवस्थान आसा त्या देवस्थानांत तूं सर्वांनी मन येवन सर्वांनी आमगेर देव सेवा करता तशी जावका आनी सगळ्यां करतना सर्वांकय देव सगळी कोण कोण कशी देवाल प्रीत केल्या त्या प्रकाराचेर न्हय ताज्याकय दय करून विशेषान अशी प्रिती देवान दिवका आनी उद्धार करता म्हूण त्या संदर्भात प्रार्थना करता ती मागीर एक सांगून राबयता तें कसलें म्हूण म्हणलें आतां आमी देवालें सेवा करता ती तें करता सगळी वय चलेली आमी मनीस काल ते हरीन सांगलें आमी मनीस चुकतात कांय फुडें आमगेर जावका म्हूण न्हय जावता पळो जाल्यार चुकतात ते चुकले जाल्यार देवान क्षमापण करून चलोवन दिवका म्हूण देवाली प्रार्थना करता ती मागीर देवळांत देवाक पूजल्यार ते देवाले सर्वय कुळाव्यांक भजकांक देवाल ते पूज केलेले ते पुण्याचो वांटो येता आनी तत्व कसं सांगता मागीर आमगेले समाजांत देवळ केलें आमी ब्राह्मण नित्य देवाक पूज करता मागीर जे आमकां जेवच्या घरा घरकट कोण पूज करचें म्हाका तरी एक देवळ सर्वाले खातीर एक देवळ आनी ते देवाक पूज जाले सब तांकां ताजें फल मेळटा त्या देवाक आमच्या तीर्थान जेवण केलें देवाक प्रसाद घेतलो ताण लिपीत त्या प्रकाराचेर म्हागड्यान तें क्रम कोण दवरप म्हणटना आनी म्हणटना खंय म्हणटना कशें करता म्हणजे सर्वेषां भवद्जायमानो केतुषुमावेत्यक्रम आदं देवेभ्यो विनभाष्याय नमस्ते दीर्घमायुः
Thank you.